मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं स्वबळाचे संकेत दिल्यानंतर शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी भाजपला आव्हान दिलंय। कोणाला आजमावायचं असेल तर आजमावा असं त्यांनी म्हटलंय। रवींद्र चव्हाणांना कमळाला मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं होतं। जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील। 100% एक विचाराचं असणारं सरकार म्हणजे काय तर भारतीय जनता पार्टी की जे केंद्रात आणि राज्यात आहे त्यांचं असं आणणं अत्यंत गरजेचं आहे। आपण आणाल, पूर्ण खात्री आहे। या सगळ्या महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये ज्या आहेत ह्या निवडणुका झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर महायुतीचा जो आहे हा महापौर बसला पाहिजे। हा पहिल्यापासून जे आहे ते शिंदे साहेबांचा असेल किंवा आमच्या सगळ्यांचं मत आहे की महायुतीचा महापौर जो आहे हा सगळ्या महानगरपालिकेवरती बसला पाहिजे। त्याच्यामध्ये कोण काय वेगळं बोलत असेल तर कोणाला काय आजमावायचं असेल तर आता काही नगरपालिकेची निवडणुका चालू आहेत,